की चली लेखनी से दूर हुआ अंधेरा है। भीमराव की चली लेखनी से दूर हुआ अंधेरा है। सबसे न्यारा सबसे प्यारा भारतीय संविधान हमारा है। सबसे न्यारा सबसे प्यारा भारतीय संविधान हमारा है। सर्वप्रथम रणजित वसावे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। ज्या वेळेस आपला भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीत जीवन जगत होता, त्यावेळेस या आपल्या भारत देशावर जी काय नियमावली होती, ती नियमावली संपूर्ण नियमावली ही इंग्रजांची होती। त्यामुळे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळणं हे खूप गरजेचं होतं। राजगुरू सुखदेव, भगतसिंग, राष्ट्रपिता महात्मा गांधी अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाने त्यांनी आहुती देऊन आपल्या या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 या रोजी स्वातंत्र्य मिळवून दिले। आणि 15 ऑगस्ट या दिवसापासून आपला जो काही भारत देश होता हा एक स्वतंत्र भारतीय नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्ती जीवन जगत होता। पण आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य तर मिळाले, पण हा भारत देश कशा पद्धतीने चालेल, या भारत देशामध्ये एकता, समानता, बंधुता ही कशी निर्माण होईल, हा विचार करून या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक घटना उभारली, ती म्हणजे मसुदा समिती उभारली। आणि मसुदा समितीचे अध्यक्ष भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगभरातल्या 150 देशांच्या संविधानांचा अभ्यास करून आपल्या भारत देशाची एक सर्वात मोठी जगातली राज्यघटना लिहिली। बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटना लिहित असताना एकूण कालावधी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतके लागले। बाबासाहेब आंबेडकर यांच्या समितीमध्ये सुरुवातीला 389 सदस्य होते, पण भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झाल्यामुळे भारतातले जे काही राज्यघटनेचे जे काही सदस्य होते ते सदस्यांची संख्या कमी झाली आणि एकूण 11 अधिवेशन घेण्यात आले। त्याच्यात 11व्या अधिवेशनात परत सदस्यांची संख्या मोजली गेली आणि त्या अधिवेशनामध्ये लास्टला 299 इतकी सदस्यांची संख्या होती। बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र संघर्ष करून अनेक अन्याय सहन करून बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारत देशाला एक सर्वात मोठी राज्यघटना लिहून दिली। आज जर आपण एखाद्याला विचारलं की आपला भारत देश हा कशावर चालतो, तर एखादा म्हणतं उद्योगधंद्यांवर, एखादा म्हणतं शेतीवर, तर असं काही नाही मित्रांनो। आपला भारत देश खऱ्या अर्थानं कशावर चालत असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर आपला हा भारत देश चालत असतो। म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांना मी शेवटी जाताना शतशः नमन करतो आणि एक ओळ म्हणावीशी वाटते की घटना अशी लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी की सूर्य चंद्र असेपर्यंत मिटणार नाही। घटना अशी लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी की सूर्य चंद्र असेपर्यंत मिटणार नाही। ऋण बाबासाहेबांचे आम्ही कधीही फिटणार नाही। ऋण बाबासाहेबांचे आम्ही कधीही फिटणार नाही। अशा या